श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्ष 2024ची पौष शाकांबरी पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारी रोजी आहे. शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानला जातो. कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्तीची देवी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्यामृत योगही तयार होत आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो. या योगात खरेदी करणं, नवीन व्यवसाय सुरू करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच पौष पौर्णिमेला व गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला जर सोनं खरेदी करणं शक्य नाही झालं तर फक्त ही एक 10 रुपयाची वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन या, ज्यामुळे तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये धनवर्षाव होईल. अतिशय प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पौष पौर्णिमा तिथी 24 जानेवारी 2024 रोजी रात्री 9:49 सुरू होईल. पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 संपेल आणि उदय तिथीनुसार 25 तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत केले जाईल. या दिवशी प्रयागराजमध्ये माघ मेळाव्याचे दुसरे स्नान होईल. माघ स्नानारंभ याच दिवसापासून सुरू होईल. ह्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण ह्या दिवशी 2 योग एकत्र आहेत. एकतर पौष पौर्णिमा आहे, त्याला शाकांबरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात, आणि त्याचबरोबर ह्या दिवशी आलं आहे ह्या वर्षातलं सगळ्यात पहिलं गुरुपुष्यामृत योग. पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असं पुराणात देखील उल्लेख आहे. पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने जीवनामध्ये शुभ फळ मिळते आणि त्याचबरोबर आपल्याकडनं घडलेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर वर्षभर भरभरून अशी कृपा राहते. पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 8:16 गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची विधिविधानपूर्वक आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा करताना आपल्याला न चुकता कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची भरभरून असे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आणि त्याचबरोबर आपल्याला देवीला खिरीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि श्रीहरी विष्णूंना आपल्याला पिवळी फळं अर्पण करायची आहेत, कारण त्यांना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय. त्याचबरोबर आपल्याला पंचामृत, तुळशीची पत्र, गूळ, हरभरा डाळ ह्या वस्तूसुद्धा तुम्ही श्रीहरी विष्णूंना अर्पण करू शकता. त्यांच्या प्रिय वस्तू जर आपण त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन, संपत्ती, सुख समृद्धीची कधीही कमतरता होत नाही. चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे आणि अवघ्या 10 रुपयामध्ये आणल्यामुळे आपला भाग्योदयच होणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. गुरुपुष्यामृत योगामध्ये गुरुग्रहाशी संबंधित वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं आणि म्हणूनच जी वस्तू आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे ती म्हणजे अगदी 10 रुपयाची तुम्हाला हळद विकत घेऊन यायची आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यात हळदीशिवाय पूर्ण होत नाही. हळदीचा पिवळा रंग त्याला गुरुग्रहाशी जोडतो. म्हणूनच कुंडलीत गुरुग्रह मजबूत करण्यासाठी हळदीचा वापर वेगवेगळ्या प्रकाराने केला जातो. त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना देखील हळद अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच जर आपण गुरुपुष्यामृत योगामध्ये आणि त्याचबरोबर त्या दिवशी आहे पौष पौर्णिमा, ह्या 2 दुर्लभ योगांमध्ये जर आपल्या घरामध्ये आपण 10 रुपयाची हळद घेऊन आले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. अतिशय प्रभावी आणि मोलाची अशी ही
हा उपाय आहे ज्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.